तुमचा आवाज पोहोचवलात. आज एक मोठे बंधू म्हणून नक्कीच तुम्ही आमच्या पाठीवरती हात ठेवायचोय. व्हॉल्यूम थोडा शार्प करा ना. मगाशी होता पहिल्या फेरीला, पहिल्या मॅचला त्याचा व्हॉल्यूम आहे ना, जो पहिल्या मॅचला होता ना तो शार्प करा. थोडा ब्रॉड येतोय. जो पहिल्या मॅचला होता तो साऊंड द्या. सो क्वालिटी विथ बेस्ट रेट असं म्हटलं जातं. अर्थात ब्लू बीटल हे क्लोथ शॉप आहे. त्या शॉपचे ओनर आमच्या व्यासपीठावरती विराजित आहेत, विकास बजागे. सो नक्कीच तुम्ही तिथे व्हिजिट द्या, चांगली शॉपिंग करा. आज या स्पर्धेसाठी नक्कीच त्यांचं मोलाचं सहकार्य आहे. 3 षटकार मारल्यानंतर एकचे कुपन दिलं जातं. एक बिग ऑपॉर्च्युनिटी ज्याला म्हटलं जातं. आणि मात्र ती ऑपॉर्च्युनिटी मात्र आताच हरेश या फलंदाजानं जिंकली आहे आणि ओनरच्या शुभ हस्ते दिला गेलाय त्यांना कुपन. सो ना बॅक टू द क्रिकेट. जरी मरी वांद्रे टीमनं टॉस जिंकलाय. फिल्डिंग फर्स्ट असा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं जाईल सोरगाव सी या टीमला. थँक्यू. त्याच्यासाठी 3 षटकारासाठी 1000 रुपये कोणाकडनं? रवी देसले. इथे मात्र पहिल्याच बॉलवरती प्रहार करायचा प्रयत्न फसतोय. मिस टाइम फटका आपण म्हणतोय, परंतु कुठेतरी लगान टीमची मला आठवण होती मैदानावरती. कॉलिंग चांगलं करणं गरजेचं होते. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक जरूर होते, परंतु कॉलिंग नव्हती. 4 क्षेत्ररक्षक एकाच चेंडूच्या पाठी धावणं मला कुठेतरी अयोग्य वाटत होतं. जर विचार केला तर अकाउंट ओपन झालंय टीमचं. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू झालाय आणि मात्र बॅटिंग करत असताना सोरगावसी आपण पाहतोय. नक्कीच कॅश प्राइज झालाय आमच्या समालोचक कक्षामध्ये. रवी देसले साहेब बसले, त्यांच्या माध्यमातून मोहित वारके साठी नक्कीच 3 षटकार मारल्यास कॅश प्राइज असेल 1000 रुपयांचं. सो मोहित, बिग ऑपॉर्च्युनिटी फॉर यू. रवी देसले साहेब आमच्या समेत आहेत. पहिल्याच बॉलवरती 2 धावा येतील. इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीग झोन मध्ये एका धावेसाठी. नक्कीच या मैदानाचे काही नियम देखील आहेत. पाडी चेंडू डीग झोन मध्ये जातोय. नक्कीच आता आवाज तुम्ही ऐकत आलात. चांगला आवाज रिजी मास्टरच्या माध्यमातून त्या आवाजाची काळजी घेतली जाते. नाउ बॅक टू द क्रिकेट. फटका आता देखील चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल बॅकवेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स येतोय चौकार. दोन चौकार आपण एक चौकार पाहिला आपण. एकच चौकार आलाय. माफी असावी. 7 धावा फलकावरती लागतायत. आदित्य संवेत, मोहित वारके. कॅश प्राइज देखील लावलं गेलंय. बॅटिंग देखील चांगली आहे. सलामीला का पाठवलंय मात्र कुठेतरी त्याच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. चांगला खेळ देखील त्याचा राहिला असेल आणि त्याच अनुषंगानं त्याच इंटेन्शन मात्र नक्कीच त्याला खेळपट्टीवरती ॲज अ बॅटर, ॲज अ ओपनर मोहित. बॅटची इनसाइड एज डीग झोन मध्ये जाईल. फक्त एक सिंगल येईल. सिंगल अकाउंट पुढे सरकते. टीमची टोटल षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना 8 या आकड्यावरती. 8 धावा फलकावरती. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. निसर्गरम्य वातावरणात भरवली ही स्पर्धा. खऱ्या अर्थानं चौबाजून आपण हिरवी दाट झाडं पाहतोय. नॅचरल हवा आणि त्या सानिध्यात निसर्गाच्याही रम्य निसर्गाच्या सानिध्यात नक्कीच ही स्पर्धा भरवली जाते. चांगली नक्कीच स्पर्धा आपण अनुभवतोय, एन्जॉय करतोय.
फटका चांगला फ्लिक केलाय चेंडूला. चेंडू आपण पाहतोय मिड ऑफ बीट झालाय. लॉंग ऑफ देखील बीट होईल. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सोरगावसीचा काय चेअरअप करतोय आपल्या टीमला. अगदी उड्या मारतोय जोरात. चालेल चालेल चांगलंय चांगलंय. खरं तर पाठीराखे आणि समर्थक असतील जे 12वे खेळाडू आमच्या कॉम पॅनल मध्ये आहेत त्यांचं देखील कौतुक करेल की इन 11 म्हणजे 12 प्लेयर्स मध्ये नक्कीच त्यांची नोंद झाली आहे. चांगला फटका आपण पाहिलाय. मिसफिल्ड. फुलरलेनचा चेंडू होता. पुरेपूर फायदा घेता येत नाहीये. चेंडू आपण पाहतोय ट्रॅव्हल होते मिड विकेट कडे. 2 खेळाडू बीट होतील परंतु सेकंड अटेम्प्ट देखील आपण पाहतोय. दुसऱ्या प्रयत्नात चांगली फील्ड झाली आहे. फेकी देखील तेवढी छान आपण पाहतोय. ज्या वेगाने चेंडू अलंग दी कार्पेट गेला होता त्याच वेगाने चेंडूची फेकी देखील झाली. दरम्यान चेंडूवरती धावा आलेत 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर 14. ज्या प्रकारे जमलर केरळ टीमने देखील 14 धावा नक्कीच मागच्या मॅच मध्ये पॉवर प्ले मध्ये घेतल्या होत्या. या मॅच मध्ये जर विचार केला तर आता देखील 14 धावा. म्हटलं जातं ना स्टार्ट चांगली तर एंड देखील चांगला पाहायला मिळतोय. पॅनल्टी 2 धावानं नक्कीच पॅनलाइज केलेला आहे. जरी मरी वांद्रे टीमला 2 धावाने पॅनलाइज केले कारण जर्सी इनकम्प्लीट आहे त्यांची. कारण या स्पर्धेचे काही महत्वाचे नियम आहेत. इम्पॉर्टंट रूल्स देखील आहेत. नक्कीच सोरगावचे जे बॅट्समन आहेत कुणीही असो खेळपट्टीवरती असतील खेळाडू कक्षात असतील 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राईज 2000 रुपयाचं कॅश प्राईज निलेश भुते साहेबांच्या माध्यमातून. साहेबांचं एटीएम ऑन झालाय. गरम खिस्सा आहे. नरम करायचा असेल तर चांगला खेळ दाखवा. षटकारांची इथे मोहर लावा आणि मात्र कॅश प्राईज घेऊन जा. स्पर्धेचं खास वैशिष्ट्य देखील आहे. स्विंग अँड मिस डिलिव्हरी. बॅट चेंडूचं कनेक्शन झालं नाहीये. चेंडू ऑफस्टिकच्या बाजूनं निर्धाव दफलक स्थगित असेल. जर तुम्हाला मोठे फटके निर्माण करायचे असतील त्यासाठी तुमच्याकडे सराव देखील असणं गरजेचं आहे. आणि त्या सरावानं तुम्ही खेळत असाल तर नक्कीच तुमच्याकडे ती गुणवत्ता असणं गरजेचं आहे. ती शैली असणं गरजेचं आहे. बॉल चांगला आहे. गुडलेग स्पॉटवरती पडतोय. डॉट चेंडूची समाप्ती. फुलटॉस चेंडू आहे. फुल डॉल वसूल होईल का? खेळाडू तिथे असतील. टिपला गेलाय झेल. फलंदाज होईल फेल. फर्स्ट विकेट डाऊन. टीम सोरगावसी. या वांद्रे गावाला एक मिळालेली देणगी आहे आणि ते देणगी म्हणजे हे मैदान आपण पाहतोय. कारण अशा मैदानानेच आपण क्रिकेटच्या खेळाला सुरुवात केली होती आणि ती परंपरा जपत असताना या वांद्रे गावातील आई गावदेव स्पोर्ट्स वांद्रे हा संघ मी नक्कीच म्हटलं उल्लेख केला. या गावातील या खेळाडूंना एक गोड स्वप्न पडलं आणि त्यांच्या अथक प्रयत्नानं मेहनतीनं ही साकारलेली स्पर्धा त्या स्पर्धेचं नाव आपण पाहतोय वांद्रेकर चषक 2026 पर्व तिसऱ्या वर्षामध्ये या स्पर्धेचं पदार्पण आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं आयोजन करणे ही छोटी गोष्ट नाही मित्रांनो. त्यासाठी अथक मेहनत घ्यावी लागते आणि मात्र असंख्य गोष्टी नक्कीच मॅनेज करून ही स्पर्धा ऑर्गनाईज केली जाते. फटका चांगला आहे. कनेक्शन देखील चांगलं आहे. चेंडू मिड ऑफला बीट करून लॉंग ऑफ मध्ये येईल. क्षेत्ररक्षक असतील. फेकी देखील चांगली. दरम्यान दुसऱ्या धावायचा प्रयत्न. अतिशय वेगानं 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 सिंगल आहे. ओके सिंगल नक्कीच फक्त सिंगल येईल. ज्या वेगानं चेंडू लॉंग ऑफ मध्ये गेलाय त्याच वेगानं फेकी देखील झाली. एका सिंगलनं धावफलक पुढे सरकते. टीमची टोटल पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 17 ऑन स्कोर कार्ड. लॉट्स ऑफ 1 विकेट. 17 धावा धावफलकावरती. जसा उन्हाचा पारा चढत जाईल तसा बॅट्समॅन देखील चांगली बॅटिंग करत जाईल. हा ट्रॅकर चेंडू. हा पिच चेंडू. दरम्यान फक्त एक येईल सिंगल. हाच जर चेंडू नक्कीच या चेंडूला नवीन दिशा मिळाली असती
ग्राउंडच्या जर ऑफ साईडला किंवा स्टेट ड्राईव्हकडे तुम्ही नक्कीच हा फटका निर्माण केला असता तर अधिकाधिक धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या असत्या, तुमच्या धावफलकामध्ये अधिकाधिक धावा जोडल्या गेल्या असत्या. परंतु कनेक्शन चुकीचं, दिशा चुकीची. फक्त एक सिंगलला काउंट 18 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये वॉट अ कमबॅक. मॅचमध्ये शिरकाव, अतिशय दर्जेदार गोलंदाजी. कनेक्शन चुकीचं आहे, स्टेप आउट झाले होते. अक्रॉस द बॅट चेंडू जर खेळून काढला असता तर नक्कीच चांगल्या धावा आल्या असत्या, परंतु स्टेप आउट, बॉडी टर्न झाली, फक्त एक कनेक्शन दिलं आणि मात्र पंच केल्यानंतर चेंडू फक्त एका धावेसाठी. धावफलक 19 या आकड्यावरती. कुठेतरी साहिलचा विचार केला तर मला असं वाटत होतं डॅशिंग पर्सनॅलिटी जरूर आहे, परंतु खेळ देखील चांगला आहे आणि चांगला खेळ करत असताना वॉट बॉलिंग, चांगली गोलंदाजी नक्कीच त्या साहिलच्या माध्यमातून आपण पाहतोय. हापीचा चेंडू शरीराचा वेध घेतलाय. कॉलिंग चांगले दोन खेळाडूंच्या मध्ये. हा बॉल नक्कीच निर्धाव आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये टीमशी टोटल आपण पाहतोय बॅटिंग करत असताना सोरगाव सी ची फक्त आणि फक्त 19. नक्कीच आशिष बजागेच्या माध्यमातून साहिलला अनेक शुभेच्छा आल्या असतील. साहिलसाठी काही वक्तव्य देखील आशिषने स्पष्ट केलं होतं, परंतु आज जर विचार केला मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय साहिलकडे नक्कीच एका ओव्हरची जबाबदारी होती आणि फक्त त्या ओव्हरमध्ये 5 धावा साहिल खर्च करतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती इन्व्हाइट केलं जाईल. आशीर्वाद. बॉल चांगला आहे, गुडलेस मध्ये चेंडू पडलाय. पंचांचा बोट आकाशामध्ये. कॉट बिहाइंड विचार केला तर LBW च्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. वाहत असताना या मैदानावरती त्याच वेगानं नक्कीच धाडलंय तंबूच्या छायेला, विश्रामाला, दगआउटच्या जर विचार केला तर चांगली गोलंदाजी आशीर्वादच्या माध्यमातून साहिलच्या पावलावरती पाऊल टाकण्याचा प्रयत्न सफल राहतोय, यशस्वी होतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट कॅरी केली आहे फलंदाज डगआउटच्या आश्रयला. बॉल चांगला होता, लाईन देखील चांगली होती. LBW च्या स्वरूपात पंचांकडे मागणी केली. लाऊड अपील असताना पंचांचं बोट आकाशामध्ये. विखी मोगरे सरांचं कनेक्शन नाहीये. चेंडू खेळपट्टीवरती पडतोय. स्विंग अँड मिस डिलिव्हरी, समरी डिलिव्हरी असं नक्कीच म्हणू शकतो आपण. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी आशीर्वाद करतोय. बापांचा आशीर्वाद डोक्यावरती घेऊन गावाची प्राण प्रतिष्ठा पणाला लावून अस्तित्वाची लढाई जरीमरी वांद्रे टीम. फुलटॉस चेंडू आहे, फुल टोल वसूल करता येत नाहीये. इथे मात्र यष्टी होती उद्ध्वस्त. यष्ट्या वाकल्या जातील. यू मिस, I will definitely. One more wicket down. Sorgav C. साहेबांचा ATM ऑन झालाय. या महागाईच्या दुनियामध्ये मात्र खिशामध्ये कॅश घेऊन फिरतायत दीपराज साहेब. एका या चेंडूमध्ये जर विकेट आला तर 500 रुपयाचे कॅश प्राईज कडक नोट मला दिली जाईल. कमेंटमेंट दिली तर आता दिली. हा पिच चेंडू जाईल डीग झोन मध्ये. एका धावेनं धावफलक आपण पुढे सरकताना पाहू शकतो. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना टीमशी टोटल पहिल्या डावामध्ये आपण पाहतोय 20 धावा. संत आणि सामंत सुरुवात आपण म्हणूयात. घुटना टेक और तमाशा देख. बॅट कनेक्शन चुकीचे. बॅट आणि चेंडू संपर्क झाला नाहीये. मिडल ऑफ द बॅट कनेक्शन चेंडू. एका धावेवरती जर विचार केला तर समाधान व्यक्त करावा लागतोय. षटक क्रमांक 3. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, माइंड सेट आपण नक्कीच पाहिलं गोलंदाज आशीर्वादचं. तर दर्जेदार अप्रतिम राहिली, शैली चांगली आहे. पंचांच्या डाव्या बाजूनं उजव्या हातानं आशीर्वाद पुन्हा एकदा सज्ज होतोय.
फटका सजवला, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय, साहिलला समजत नाहीये. तुला नाही मला दे जमिनीला, चेंडू जमिनीला दान केला जातोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पूर्ण होईल. 3 धावा जोडल्या जातील. 3 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक तिसरं समाप्त झाल्यानंतर टीमशी टोटल 24 ऑन द स्कोर कार्ड. लॉट्स ऑफ 3 विकेट्स. सामना 3 षटकांचा असेल, माफी असावी. दीप सुतार सरांनी नक्कीच आधीच सूचित केलं होतं सामना 3 षटकांचा असेल. मला देखील माहिती नव्हतं. सो सामना 3 षटकांचा असेल. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. टीमशी टोटल 24 ऑन स्कोर कार्ड. आधीच सूचित केलं होतं. नक्कीच दीप सुतार सर आमचे सहकारी समालोचक, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला सूचित केलं होतं सामना 3 षटकांचा असेल. सो ती माहिती तुम्ही पूर्णपणे घेतल्यानंतर नक्कीच आपण मॅच चालू केली होती. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय, पहिला डाव समाप्त झालाय. 3 षटकांच्या जोरावरती टीमशी टोटल लागली आहे. धावफलकावरती 24 आणि मात्र 25 धावांचं टार्गेट सेट केलंय. यापुढील मॅच असेल पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना असेल आजच्या दिवसातील. यापुढील होणारी मॅच असेल पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल ब्राह्मणदेव खोळवाडा अंजूर आणि त्यांच्या समवेत मयूर स्पोर्ट्स कुडगर. सो नक्कीच आपण आला असेल तर आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचंय. आपण पाहिलं 18 चेंडूंचा खेळ झालाय आणि बॅटिंग करत असताना सोरगाव सी टीमच्या माध्यमातून 24 धावा नक्कीच धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 25 धावांचं टार्गेट सेट केलंय अगेन्स्ट जरीमरी वांद्रे टीमच्या समोर. आणि खऱ्या अर्थानं विचार केला तर जरीमरी वांद्रे टीमचा हा घरेलू मैदान असेल, होम ग्राउंड असेल आणि घरच्या मैदानातील सगळ्या चोर वाटा त्यांना माहिती असतील, प्रत्येक बाजूबद्दल त्यांना माहिती असेल आणि या मैदानावरती नक्कीच चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. सो मी माझ्या कॉम पॅनलमध्ये थोडंसं चेंजेस करतोय, छोटासा बदल नक्कीच मी इन्व्हाइट करेल. एक मराठी शब्दांचा तोफखाना, मराठी संग्रह, व्हॉइस ऑफ ग्रेट व्हॉइस, माझे सहकारी समालोचक दीप सुतार. तर दरम्यान शुभागमन झालेलं आहे आणि नंतर सन्मान देखील त्यांचा केला जातोय व्यासपीठावरती. सन्माननीय निवृत्ती बजागे, त्यानंतर त्यांच्या समवेत विकास बजागे साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय आमच्या व्यासपीठावरती. मी इन्व्हाइट करेल अतिश पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचा नक्कीच शुभ सन्मान करायचोय. धन्यवाद साहेब, आपण आलात. या स्पर्धेला नक्कीच तुमच्या उपस्थितीने या स्पर्धेचा दर्जा सांगून जाईल. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आयोजन समितीच्या वतीनं हृदयाच्या अंतःकरणातून मराठी शाब्दिक शब्द सुमनानं तुमचा आभार व्यक्त करेल. तुमचा अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आभारी आहोत. एक मायेची उबदार शाळ समवेत या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो ट्रॉफी आणि मात्र नक्कीच झाडे लावा झाडे जगवा आणि मात्र पालता आपण एक तुळशीचं नवीन संकल्पना हे रोपटं दिलं जातंय. चांगली संकल्पना तुम्ही नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून घेऊन जात आहात. संकल्पना या स्पर्धेची देखील चांगली आहे. प्रत्येक खेळाडूला एक चांगलं स्थान मिळावं, व्यासपीठ मिळावं, प्लॅटफॉर्म मिळावं यासाठी केलेला हा प्रयत्न आपण पाहतोय. आयगाव स्पोर्ट्स वांद्रे टीमच्या माध्यमातून अतिश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. सकाळचं सत्र आहे मित्रांनो, दमट वातावरण नक्कीच आपण पाहतोय. हळूहळू उन्हाचा पारा देखील चढत चाललाय. 3 षटकांची मॅच आपण पाहिली. 24 धावा धावफलकावरती लागलेत. 25 धावांचं लक्ष ठेवलंय, माफक लक्ष आपण म्हणूयात. परंतु क्रिकेटचा अनिश्चितचा खेळ आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. सो जाऊया आपण कॉम पॅनलमध्ये. माझे साथी समालोचक नक्कीच एक चांगलं मार्गदर्शन त्यांचं आम्हाला लाभलंय, म्हणजेच द व्हॉइस ऑफ ग्रेट व्हॉइस दीप सुतार सर. थँक्यू सो मच
प्रिन्स पाटील बाईस ऑफ सांगोडी टिटवाला. दुसऱ्या डाबाला सुरुवात झाली. 25 धाबांची आवश्यकता. पहिलाच बॉल थोडासा खाली राहिला. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. बॅट थोडीशी हवेत फिरली आणि डॉट बॉलने या ओव्हरला केली सुरुवात. पहिल्या डाबामध्ये बॅटिंग सुरुवातीला चांगली झाली. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये 14 धाबा आल्या होत्या, परंतु त्यानंतर मागच्या 2 ओव्हरवर फक्त 8च धाबा आल्याने 3 विकेट गमावल्या सोरगावची टीमने. ओव्हर द विकेटने फुल टॉच होता. लेग स्टंपवर क्लीन बॉल, दांडी गोल, विकेटचं पतन. फलंदाज बाद. जय स्ट्राईक वर होते, स्ट्रगल करत होते, संघर्ष करत होता आणि अखेरकार त्याची विकेट मिळून दिली गोलंदाज रोहन पाटीलने. लगेच सेकंड राऊंड मधील पहिला सामना आपण पूर्ण करणार आहोत. विजेता संघ चालू मॅच मधील आणि किरवली संघ यांच्यामध्ये पुढील सामना लगेच होणार आहे. आणि आज संपूर्ण 3 ओव्हरचेच मॅचेस असणार आहेत. 25 धाबांचे लक्ष गाठ रोखायचे आणि जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात गोलंदाजाने करून दिली. रोहन पाडेकर आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्याच 2 बॉलवर विकेट त्याच्या खात्यामध्ये आले. फुल टच बॉल हुकल्यानंतर दांडी गोल झाली होती बॅटर जयची. नवीन बॅटर 1 डाऊनला आलेला सूरज. विकी नॉन स्ट्राईक एंडवर, सूरज स्ट्राईक एंडवर. एक सूर्य उगवलाय आणि त्यानंतर सकाळ झाली. या मॅच मध्ये हा सूरज उगवेल का? कारण लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावलते नाहीये. चैत्रा एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून षटकऱ्यांची हॅट्रिक झाली तर 1000 रुपये दिले जातील. लेन चांगली होती. बॉटमॅनचा वापर करत असताना खोदून काढलाय, ड्राईव्ह केलाय खूपच चांगला. एक सिंगल दाबाली. दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न, धावची संधी, फेकी चुकीची केली अतिशने. लूज फेकी पाहायला मिळाली, त्याचाच फायदा झाला बॅटरला. 2 धाबा सूरजच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 2 वर खातं ओपनिंग केलं टीमचं सूरजने. 25चं टार्गेट. 18 बॉलचा हा खेळ. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 धाबा पाडेकरने खर्च केलेत. लेग स्टंपवर फुल बीमवर पुल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून जाईल डी झोन मध्ये. 2 धाबा येतील. खराब चेंडूच्या हाताळणी अबिलिस रोहन पाडेकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक्स्ट्रा धावांपासून देखील दूर ठेवायला लागेल स्कोर बोर्डला, कारण का 25 धावाच आहेत. त्याचं संरक्षण 18 बॉल मध्ये करायचे सोरगाव सी संघाला. स्ट्राईकला सूरज. राईट हँड ओव्हर द विकेटने. ओव्हर पिच इनसाइड आउट उडवलाय. कव्हर मध्ये बॉल हवेत. मागे जात असताना क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले. कॅच पकडणं कठीण होतं. 2 धाबा आल्यात. 3ऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय, परंतु 2च धाबेवर समाधान मानावं लागतं विकी आणि सूरजला. 2 धाबेच्या मदतीने स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचेल 6 वर. बिनबादचा विकेट आलेली नाहीये. विकेट सुरुवातीला आली. 1 विकेट आले 6 वर. ओव्हर द विकेटने खाली राहिलाय. अपील केली बॅटची आतली कडा. विकेटचं पतन. झटका क्रमांक 2 लागत असताना जरीमरी मांजरे टीमला. चांगला झेल पकडला आदित्य गायकर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. 2रा झटका. चांगली सुरुवात करून दिली सोरगाव सी टीमला रोहन पाडेकरने. या ओव्हर मध्ये 2 विकेट आलेत. धावा खर्च केलेत 6. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 5 बॉल 6 धाबा 2 विकेट. 25 धाबांचं संरक्षण डिफेन्स करण्यासाठी जी पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सुरुवात पाहिजे होती, पॉवरफुल सुरुवात ती रोहन पाडेकरने करून दिली. नवीन बॅटर जितू. विकी अजून नॉन स्ट्राईकिंगवर आहेत. त्याला अजूनही पहिल्या ओव्हरचा कोणताही बॉल फेस करण्याची संधी सापडलेली नाहीये. शेवटचा बॉल रोहनचा जितूसाठी. लेग स्टंपवर फुल टॉस होता. ऑन साईडला फ्लिक करून दिला. बॉल चालाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा कडे चौकार. शेवटच्या बॉलवर चौकार आलाय जितूच्या बॅटमधून. जितूने चौकाराने आपल्या ढाबाला सुरुवात केली. लेग स्टंपवर हा फुल बॉल होता, त्याला फ्लिक केला. चांगला स्ट्रोक. नेत्रदीपक फटका. बॉल सीमाराच्या पलीकडे. चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. 10 1 विकेट. 12 बॉलमध्ये आता 15 धावांची आवश्यकता. आजच्या दिवसातील
पहिली मॅच देखील सुपर झाली होती. एका बॉल मध्ये 6 धावा प्रयत्न चांगले केले अंबारच्या टीमने, परंतु तो चौकार आला. मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सामन्यामध्ये पकड जरूर निर्माण केली जरी मरी वांद्रे टीमने. 3 ओव्हरमध्ये 25 लक्ष आहे, 15 धावांची गरज 12 बॉलमध्ये, परंतु सोरगाव सी संघ देखील हा सामना सोडणार नाहीये. एक चांगली गोलंदाजी त्यांना करावी लागेल. पेनल्टीच्या 2 धाबा मागत पडतील कदाचित वांद्रे टीमला हा सामना जर गमावला तर, कारण एकेका धाबेसाठी आपल्याला क्रिकेटच्या खेळामध्ये खूप मोठा संघर्ष करावा लागतो. ज्या पद्धतीने एखादा सुंदर धबधबा बनत असतो त्याच्या पाठीमागे त्या पाण्याला खूप उंचावरून कोसलावं लागतं, पडावं लागतं. या क्रिकेटच्या खेळामध्ये देखील तुम्हाला पडावं लागतं, धडपडावं लागतं, तरच तो विजय होतो. स्पीडअप करायचे सोरगाव संघ, जास्त बेल खर्च करू नका. कालच्या दिवसामध्ये सेमीफायनलची मॅच देखील पूर्ण करायची होती, परंतु मध्यंतर कालामध्ये मॅच थांबली, त्या कारणास्तव तो सामना देखील आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि आज 3 ओव्हरच्याच मॅचेस असतील. मागील 2 दिवसापासून आपण 4 ओव्हरच्या मॅचेस पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, परंतु आज जबल 1.5 तास लेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आमची संपूर्ण टीम, ऑफिशियल कॉमेंटेटर, GTCची टीम, ऑफिशियल पंच जोडले होते 8:50 परंतु खेळाडू आणि टीम पोचली नाही. या कारणास्तव आज संपूर्ण मॅचेस 3 ओव्हरच्या पाहायला मिळतील. 12 बॉल 15 धावांची गरज. तिसरं षटक आदित्य नाव डोल्यासमोर आल्यानंतर व्हाईस ऑफ PTC आदित्य जाधव यांच्या आठवण येते. ज्युनियर सिद्दीक भावे म्हणून संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांच्या आवाजाची चर्चा होत होती, परंतु या हंगामामध्ये ते थोडेसे समालोचन कक्षापासून दूर राहिलेत. स्ट्राईकवर विकी, प्रथमच स्ट्राईक मिळाले विकीला. पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरचा, लेन चांगली होती, मागचा पाय वाकवत असताना स्वीप करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, डावची अपील, विकेटचं पतन. तिसरा झटका. जितूच्या रूपाने, धावबाच्या रूपाने विकेट आली तिसरी. विकीने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न झाला, विकेट किपर पोहोचले. विकेट किपरच्या अगोदर स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांनी डायरेक्ट हिट केला. चांगलाच निशाणा आपल्याला पाहायला मिळाला. 10 वर 3 गडी बाद. आणि सामन्यामध्ये सोरगाव सी टीमने देखील आता पकड निर्माण केली आहे. नवीन बॅटर रितेश, जितूच्या बॅट मधून एक चौकार आला होता. 2 चेंडूमध्ये 4 धावांचं त्यांनी योगदान दिलं. नॉन स्ट्राईक एनवर विकी आहेत. रितेश स्ट्राईक एनवर 5व्या क्रमांकाचा बॅटर. मिड विकेट डीप मध्ये, काउ कॉर्नर डीप मध्ये ठेवला गेलाय. राईट हँड ओव्हर द विकेटने. यावेळी ऑन साईडला लॉफ्टेड फटका, काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल जात असताना हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. सुरुवात केली. टीमची धावसंख्या 14 वर 11 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 10 मध्ये 11. हा पेपर आता सोपा झाला जरी मरी वांद्रे टीमसाठी. विकेट प्राप्त करावे लागतील. अकुट टप्पा ऑफ स्टंपच्या बाहेर होता, खेचून मारण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. नंतर बॅटरने सांगितलं, रितेशने सांगितलं की ऑफ स्टंपच्या वरून, कव्हरच्या वरून देखील फटका सजवता आला असता, स्क्वेअर कट करता आलं असतं, परंतु खेचण्याचा प्रयत्न केला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, टायमिंग साध्य झाले नाही. ओव्हर द विकेटने शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, चांगल्या पोझिशन मध्ये येऊ शकले नाहीयेत फटका सजवत असताना. रितेश, ज्यावेळेस तुम्ही शॉर्ट ऑन पुल करता त्यावेळेस थोडासा मागे जात असताना तो फटका सजवावं लागतं, चांगल्या पोझिशन मध्ये यावं लागतं. पोझिशन थोडीशी चुकीची पाहायला मिळाली पुन्हा एकदा बॅटर रितेशची. 2 बॉल डॉट षटकारानंतर आदित्य कमबॅक करत असताना पुन्हा शांत ठेवलं गेलं. क्रॉस बॅट फिरवली खूपच दूरवरून, ऑफ स्टंपच्या बाहेरून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर चौकार खर्च केला, परंतु त्याच्यानंतर तब्बल 3 बॉल रितेशला शांत ठेवले गेलेत. 4 बॉलमध्ये 4 धावा रितेशच्या खात्यामध्ये. धावफलक 14 वर 11 धावांची अजूनही आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत 7. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त, हेच सांगत असताना सोरगाव सी टीमचा गोलंदाज आदित्य. चांगला बॉल, खूपच चांगला होता. बॅटची अतली कडा लागली. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जात असताना विकेट किपर
एक सिंगल धाबे ती ओव्हरची समाप्ती आणि दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जरीमरी वांद्रे टीमची धावसंख्या 15 वर. हेच तर क्रिकेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या तर दुसऱ्या ओव्हरमध्ये आदित्यने 5 धावा खर्च केल्या आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये सामना जिंकण्यासाठी 6 बॉल 10 धावांची गरज. थेट प्रेक्षक होतो या पडघा विभागाचे भाग्य विधाता विष्णुदादा चंदे यांच्या माध्यमातून ते सहकार्य केलेले. त्यांचं बॅनर आपण सध्या स्क्रीनवर पाहू शकता. पीटीसीचे अध्यक्ष राहुलजी चंदे यांचं सहकार्य, त्यांचं देखील धन्यवाद. 6 बॉल 10 धावांची गरज. वांद्र्याची क्रीडानगरी आई गावदेवी स्पोर्ट वांद्रे आयोजित वांद्रेकर चषक 2026 पर्व तिसरं आहे आणि या गावाचा, या मैदानाचा विचार केला तर मैदानाच्या बाहेर हिरवगार वातावरण, हिरवी झाडी आहे, झाडं भरपूर आहे. त्याचं कारण गावाच्या दोन्ही बाजूला नदी आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस एखाद्या गावाला नदी असते त्याचा फायदा भरपूर प्रमाणात त्या गावाला होत असतो. त्याचा उपयोग करून आपण शेतीमध्ये चांगलं पीक देखील घेऊ शकतो. 6 बॉलमध्ये 10 धावांची गरज. 2 ओव्हरमध्ये 15 धावा जमा केलेत वांद्रे टीमने. शेतीची आपण चर्चा करत होतो. भारत हा कृषी प्रधान देश आहे. शेतकरी आणि किसान या दोन गोष्टी, शेतकरी आणि सैनिक या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. जय जवान जय किसान आपण सातत्याने बोलत असतो, कारण एक शेतकरी संपूर्ण जगाचा पोशिंदा बनत असतो दिवस रात्र मेहनत करून, तर दुसरा भारतीय सैनिक आपलं रक्षण करत असतो. आणि त्यामुळेच या नदीचा फायदा सातत्याने या परिसरातील शेतकऱ्यांना होत असतो. आणि जवळच खडावली स्टेशन आहे, ते पर्यटन स्थळ म्हणून देखील घोषित झाले. सातत्याने रविवार शुक्रवारी त्या ठिकाणी खूप सारे पर्यटक येत असतात. जाऊया मॅचकडे, जिथे 6 बॉलमध्ये अजूनही 10 धावांची गरज आहे. चांगलं कमबॅक केलं दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिलं षटक वांद्रे टीमच्या बाजूने झुकलं, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये आदित्यने प्रभावित केले. 1 विकेट देत असताना 5 धावा खर्च केले. आता 6 बॉलमध्ये 10 धावांची गरज. तिसऱ्या ओव्हरला होती सुरुवात राऊंड विकेटने. पहिला बॉल खराब बॉल, लेग स्टंपच्या बाहेर. बिमर की बिमारी, एक्स्ट्रा धावेल आणि येणारा चेंडू फ्री हिट. उगदा डोले पहा नीट, येणारा चेंडू फ्री हिट. 6 बॉलमध्ये 10 धावा डिफेन्स करताना पहिल्याच बॉलवर गोलंदाज असते. बॉलवर नियम आहेत. डीप स्क्वेअर लेगच्या मागे बॉलमध्ये 8 पर, परंतु खूपच बाहेर होता. उजव्या एसटीचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा 2 धावा माग, त्याच्यानंतर वाईट. एक्स्ट्रा धावेच्या मतीने टीमची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले. 5 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता. DRSचा वापर दोन्ही टीम करू शकत नाहीत. ऑनफिल्ड एम्पर रिव्ह्यूचा वापर करू शकतात. 5 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता. ओव्हर द विकेटने यावेळी खोदून काढलाय, समोर लॉफ केलंय, मिस टायमिंग, हवेत काव कॉर्नर मध्ये छेल, विकेटचं पतन, फलंदाज बाद. विकीला जास्त काही करता आलं नाही. सलामीचं वीर विकी बाद झालेत. खातं देखील त्याला ओपन करता आलं नाही. 7 बॉल त्यांनी फेस केलेत.
खातं ओपन करता आलं नाही विकीला. रितेशने देखील 7 बॉल फेस केलेत, 6 धावांचं योगदान त्याने दिले. रितेश खेळपट्टीवर आहेत आणि नवीन बॅटर आता जाईल. विकेट क्रमांक 4 गमावली साहिल स्टॅकेनवर. यावेळेस ट्राय करण्याचा प्रयत्न बॅक थोडीशी फिरली, बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट मधून डी झोन मध्ये. खूपच दूरवरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अजून एक सिंगल ऍड होईल. टीमची धावसंख्या 19 वर. आता 6 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत अजूनही 3 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता. डी झोन मध्ये बॉल केल्यानंतर स्ट्राईक बदलणं न बदलणं याचा अधिकार या मॅच मध्ये किंवा या स्पर्धेमध्ये बॅटरकडे असेल. 3 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता. साहिलने स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. एक सिंगल धाव त्याच्या खात्यामध्ये आली आहे. एक मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे वांद्रे टीमला. राईट अँड ओव्हर द विकेटने साहिलसाठी क्रॉस बॅटने ऑन सेटला टर्न केल्या. सर्कलमध्ये चांगले क्षेत्ररक्षण, धावबाची संधी, परंतु 4 सिंगल धाव पूर्ण होते. 2 बॉल 5 धावांची गरज. 2 मध्ये 5 हे समीकरण आता निर्माण झाले. पुन्हा एकदा ही क्रिकेटची गोष्ट आता कडक होत असताना, गरम होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मागील सामना देखील 1 बॉल 6 पर्यंत येऊन ठेपला होता. आता 2 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. एक डॉट बॉल आला तरी देखील मॅच ऑन राहील. एक षटकार आला तर मॅच फिनिश होईल. एक सिंगल आली तरी देखील मॅच सुरू राहणार आहे. एकीकडे संघ सोरगाव सी तर दुसरीकडे जरीमरी वांद्रे. अगदी जवळचे 2 संघ यांच्यामध्ये ही क्रिकेटची लढाई, क्रिकेटचं युद्ध आता रंगलंय. 2 बॉल सामना जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. मोहितचा बॉल विकीसाठी खूपच दूर ठेवला, उजव्या स्टिचच्या बाहेर. वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाव खर्च होत असताना टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 21 वर. 4 धावांची गरज. 2 बॉल शिल्लक. खुटगर संघ या ठिकाणी जोडलेले, त्यांचं देखील सरचे स्वागत. मयूर स्पोर्ट या नावाने खुटगर संघ देखील इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. दोन बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 4 धाबांची गरज. एक्स्ट्रा धाबा मागत परत असताना सोरगाव सी टीमला. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फिरवली बॅट. एक सिंगल येईल का? धावाच्या रूपाने विकेटचं पतन. सिंगल धाव रोखलीये. आता पुन्हा एकदा पाठ जड झाले सोरगाव सी टीमचं, कारण काय 1 बॉल शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी या स्लॉग ओव्हर मध्ये मोहितने केली. मोहितने मंत्रमुग्ध केलं या गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धाबा आल्या होत्या, रोहननं ते खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आदित्यने कमबॅक करून दिले सोरगाव सी टीमला, ज्यांनी धाबा खर्च केल्या 5 आणि 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये दिले. या ओव्हरमध्ये 2 वाईट अशा एक्स्ट्रा धाबा 3 जरूर खर्च केलेत, परंतु 2 विकेट देखील मोहितने आपल्या नावावर केलेत. आणि आता एका बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. कर प्रयत्न मला हरवण्याचा, मी प्रयत्न करेन तुझ्याशी लढण्याचा. संकट आण मला मात करण्यासाठी, मी तटस्थ उभा राहीन ते झेलण्यासाठी. यशाचा रस्ता कर तू खडतर, मी उभा राहीन त्यावर कणखर. गरजेचे नाही शेवट विजय प्राप्त व्हावे, कारण यशाचे दुसरे नाव म्हणजे अनुभव. जिंकलात तर यश आणि हरलात तर अनुभव, आणि अनुभवाची चावी तुमच्या खिच्यामध्ये असली तर तुम्ही पुन्हा एकदा यशाचा दरवाजा उघडण्यासाठी सज्ज होऊ शकता. 1 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. एकीकडे सोरगाव, दुसरीकडे वांद्रे. उडवले बॉल हवेत आहे. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत, कॅच पकडली आणि सामना जिंकलाय सोरगाव सी टीमने. अभिनंदन. of the match. मोहित ज्यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये 6 धावा दिल्या.